रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, पैसे हे कासवासारखे येत असतात आणि सशासारखे निघून जात असतात. म्हणून जीवनामध्ये रिस्क घेत राहा. जिंकलात तर आनंदी व्हाल आणि हारलात तर हुशार व्हाल. दोस्तांनो, वाहत्या पाण्याप्रमाणे चांगलं काम करत राहायचं. तेव्हाच वाईट कचरा हा आपोआप किनाऱ्याला लागत असतो. जितकं आपलं मोठं मन असतं तितकं आपलं जीवन सोपं असतं. वादानं अधोगती होत असते तर संवादानं प्रगती होत असते. जग काय म्हणेल हा विचार कधीच करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची ती थट्टा करत असतात आणि यशस्वी लोकांवर जळत असतात. सुख आणि दुःख या दोन बिंदूंना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जगणं असतं. नक्की एकदा विचार करा. चला दोस्तांनो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. दोस्तांनो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला दोस्तांनो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. त्यापेक्षा बिस्किट टाका आणि पुढे जा. प्रार्थना म्हणजे देवाचं मन बदलण्याचा प्रयत्न नाही, पण देवाला आपला विचार बदलू देण्याचा हा प्रयत्न असतो. भूतकाळाचा जास्त विचार करू नका, डोळ्यामध्ये पाणी येईल. भविष्याची काळजी करू नका, मनामध्ये समस्या निर्माण होतील. पण वर्तमानातील प्रत्येक क्षणाला सामोरं गेलात तर जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच असली पाहिजे. उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर नियंत्रण ठेवावं लागतं. माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण ठेवावं लागतं. जेव्हा आपल्याविषयी एखादा गैरसमज वाढत जातो तेव्हा लोकांना अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात ज्यांचा आपण कधी उच्चारही केलेला नसतो. जेव्हा तुम्ही एकटे असता त्यावेळी विचारांना आणि समूहात असता तेव्हा शब्दांना सांभाळा. दिव्याची काच ही स्वच्छ असून भागत नाही. आतमध्ये ज्योत ही हवीच असते. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं असतं. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे हे विसरू नका. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते, याला इतिहासही साक्ष आहे. स्वतःशी प्रामाणिक असलेल्या माणसाला जीवनामध्ये कधीच खाली बघावं लागत नाही. आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम भांडणं टाळणारी माणसं नसतात, तर ती समजूतदार असतात. परिस्थिती कशी असो, आपल्यामध्ये उठून उभं राहण्याची जिद्द
ही असावीच लागते. कोणत्याही मुहूर्ताशिवाय जन्माला येऊन आयुष्यभर शुभमुहूर्त शोधण्यामध्ये गोंधळलेला आणि फसलेला माणूस एक दिवस कोणत्याही मुहूर्ताशिवाय आशानं या जगाचा निरोप घेत असतो. नाती आणि बर्फाचं गोळ हे एकसारखेच असतात. ज्यांना बनवणं खूप सोपं असतं, पण टिकवणं मात्र खूप अवघड असतं. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय, कायम शीतलता ठेवा. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उकडून टाकत असतं. सुधारणं आणि बिघडणं हे परिस्थितीवर अवलंबून असतं, तर ते व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असतं. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांची सुद्धा गरज असते. जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते, आणि जे मिळालं आहे त्याची कदर नसते. समाधानी वृत्ती असेल तर अपेक्षा भंग होण्याची भीती ही कमीच असते. स्वतःचं मन हारलं तर आयुष्याची लढाई आपण कधी जिंकू शकत नाही. प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचं नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो. सावली देणारं झाड कधीही परतफेडीची अपेक्षा करत नाही, मग तो वृक्ष असो किंवा आई वडील असोत.